नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 29. सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्या. त्यानंतर इथे ऑफिस स्किल्सवर जायचं आहे. ऑफिस स्किल्सवर गेल्यानंतर आपल्याला याच्यातनी पहिलं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला 3 नॉलेज चेक दिलेले आहे. तर त्यापैकी हे पहिलं असणार आहे. याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, डॅश हे एका शैक्षणिक वर्षात घडणाऱ्या सर्व कार्यक्रमाचे वेळापत्रक असते म्हणत आहे. तर त्याला आपण अकॅडमिक कॅलेंडर म्हटले जाते. तर अकॅडमिक कॅलेंडरवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पुढीलपैकी कोणता आयकॉन तुम्हाला अकॅडमिक कॅलेंडर तयार करण्यासाठी उपयोगी पडू शकेल असे ॲप्लिकेशन असल्याचे दाखवतो म्हणत आहे. तर याचं उत्तर MS एक्सेल आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये एका विशिष्ट टेक्स्टचा सेट अलाइन करू इच्छिता. मेनू बारच्या कुठल्या टॅबखाली तुम्हाला अलाइनमेंट पर्याय आढळू शकेल म्हणत आहे. तर अलाइनमेंटचा पर्याय आपल्याला कोणत्या ठिकाणी दिलेला आहे, तर होम टॅबमध्ये दिलेला आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्ही डॅश डॅश वापरून अकॅडमिक कॅलेंडर तयार करू शकता म्हणत आहे. तर आपण ऑफिस 2019चा वापर करून ते तयार करू शकतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील एखाद्या सेलचा कलर बदलण्यासाठी मेनू बारमध्ये डॅश डॅश टॅबकडे जा आणि फिल कलर पर्याय निवडा म्हणत आहे. तर याचं उत्तर होम टॅब आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि एंड एक्झाम येस करा. तर पाहू शकता आपलं पहिलं नॉलेज चेक पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला पूर्ण स्कोर्स इथं आलेला आहे. त्यानंतर 2 नंबरचं नॉलेज चेक सोडवण्यासाठी क्वाड AI या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्याच्या खालीच आपल्याला दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर इथून स्टार्ट करा. आता स्टार्ट केल्यानंतर बघा यामध्ये 2 प्रश्न आहे दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये. तर पहिला प्रश्न, क्लाउड AIचे प्रमुख स्ट्रेंथ कोणती आहे म्हणत आहे. तर याची प्रमुख स्ट्रेंथ ही कोणती आहे बघा, रिस्पॉन्सेस एथिकल स्टँडर्ड बरोबर अलाइन होत आहेत ना याची खात्री करून. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. क्लाउड AI बिझनेसना कशाप्रकारे असिस्ट करते म्हणत आहे. तर कशाप्रकारे असिस्ट करते, खूप वेळा लागणाऱ्या टास्कचे ॲटोमॅटिक करण्यात मदत करते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर दुसरं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक आपल्याला वॉटर AI या ऑप्शन्सवर जायचं आहे. त्याच्याखालीच आपल्याला तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर इथून स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर बघा यामध्ये 2 प्रश्न आहे. पहिला प्रश्न, ऑटर.AI युजर्सना नोट्स घ्यायला कशाप्रकारे मदत करते म्हणत आहे. तर कशाप्रकारे मदत करते, तर याचं उत्तर स्पीच टू टेक्स्ट ट्रान्स्क्राईब करते हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. ऑटर AIमध्ये अचूकता येण्यासाठी डीप लर्निंग का आवश्यक आहे म्हणत आहे. तर का आवश्यक आहे बघा, तर याचं उत्तर या स्पीच पॅटर्न रिकग्नाइज केले जातात हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचे आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर सिम्युलेशनचे 2 प्रश्न दिलेले आहे. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा वर्कशीटच्या दर्शकासाठी मजकूर वाचनीय असणे आवश्यक आहे म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्टचा आकार इंटर स्कूल स्पोर्ट मीट 20 करा म्हणत आहे. तर याला सिलेक्शन ऑलरेडी सिलेक्शन होऊन आहे. इथं फक्त साईजमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला 14 करायचं आहे. तर 14 करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ॲटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सर्च बार भागात अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटोज टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे. तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटो नावाची इथं टेम्पलेट आलेली आहे. तर याच्यातून घ्या आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर आपलं सिम्युलेशन सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा पहिला प्रश्न, अकॅडमिक कॅलेंडर म्हणजे काय म्हणत आहे. तर अकॅडमिक कॅलेंडर म्हणजे काय असते बघा, तर एक डॉक्युमेंट जे शैक्षणिक वर्षाची रूपरेषा दाखवते, ज्यामध्ये मुख्य तारखांचा समावेश आहे जसे की सेमिस्टर सुरुवात आणि समाप्ती, सुट्ट्या आणि परीक्षेचा कालावधी. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर खालीलपैकी कोणती इमेज अकॅडमिक कॅलेंडर दर्शवते ओळखा म्हणत आहे. तर खालीलपैकी कोणती इमेज अकॅडमिक कॅलेंडर दाखवत आहे. तर याचं उत्तर 1 नंबर आहे. 1 नंबरला क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. MS ऑफिस 365 मधील
एक्सेल फाईलचे नाव बदलण्यासाठी वापरलेल्या स्टेपचा योग्य सेट ओळखा म्हणत आहे. तर कोणता योग्य स्टेप्स आहे? तर याचं उत्तर क्लिक ऑन द नेम ऑफ द फाईल ॲट द टॉप, एंटर अ न्यू नेम, प्रेस द एंटर की. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुमच्या मित्राला MS एक्सेलमध्ये सेलमध्ये रंग कसा भरायचा हे जाणून घ्यायचे आहे. खालील इमेजेसमधून योग्य फिल कलर अप्लाय ओळखण्यात त्याला मदत करा म्हणत आहे. तर फिल कलर आपण कुठून चेंज करू शकतो? तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला फिल कलर दिलेला आहे ऑप्शन 3 मध्ये. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवरून तुमच्या एक्सेल शीटमध्ये एक पिक्चर टाकायचे आहे. खालील इमेजेसमधून असे करण्यासाठी योग्य पर्याय निवडा म्हणत आहेत. तर यासाठी आपल्याला धिस डिव्हाइस हे ऑप्शन वापरायचं आहे, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पाहू शकता पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअरसेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर इथून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा गायडेड डू इट युअरसेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर याच्यातून स्टार्ट करा. पहिला प्रश्न लावायचा याच्यातून. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये रो नंबर 4 कॉपी करा आणि होम टॅब कॉपी पेस्टचा वापर करून ती रो नंबर 20 मध्ये काय म्हणते पेस्ट करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे. तर रो नंबर 4ला सिलेक्शन करा. इथून कॉपी करायचं आहे. कुठं न्यायचं आहे? आपल्याला रो नंबर कुठं म्हणत आहे 20 मध्ये. तर रो नंबर आपल्याला 20 मध्ये न्यायचा आहे. या ठिकाणी रो नंबर 20 वर क्लिक करा इथे. आणि त्यानंतर पेस्ट ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या वर्कबुकमध्ये F2 ते B2 ते F2 सेल सिलेक्ट करा आणि होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून सेलला मर्ज करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. तर B2 पासून तर F2 पर्यंत सिलेक्शन करा. सिलेक्शन केलं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? मर्ज अँड सेंटर करण्यासाठी मर्ज सेलवर इथे क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर मर्ज अँड सेंटरवर क्लिक करा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर ओके करायचं आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायच्यातून. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप शेपचा वापर करून E2 मध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करा म्हणत आहे. तर E2 मध्ये म्हणत आहे तर E2 मध्ये क्लिक करा. त्यानंतर इन्सर्टवर जायचं आहे. त्यानंतर इथे शेपवर जा आणि ज्यातून आपल्याला रेक्टँगल नावाचा शेप घ्यायचा आहे आणि ते तो ड्रॅग करून आपल्याला अशा प्रकारे काढायचा आहे. काढलेला आहे. आणि त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे याच्यातून. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ग्रीन कलरचा रेक्टँगल शेप सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टॅब शेप स्टाईल ग्रुप शेप फिलचा कलरचा वापर करून शेप फिल कलर ऑरेंज SN2 लायटर 40% मध्ये चेंज करा म्हणत आहे. तर इथे या ठिकाणी क्लिक करायचं आहे. फॉर्मॅटमध्ये जा. शेप फिलमध्ये जायचं आहे. आणि ज्यातून आपल्याला किती सांगितलेलं आहे? ऑरेंज SN2 लायटर 40%. तर हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर शेवटचा प्रश्न लावायचा आहे याच्यातून. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये सेल C2 सप्टेंबर सिलेक्ट करा. होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून ती मिडल अलाइन करा म्हणत आहे. तर आपल्याला कशाला सांगितलेलं आहे? सप्टेंबरला सांगितलेलं आहे. तर सप्टेंबरला सिलेक्शन करून घ्या. म्हणजे C2ला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मिडल अलाइन करा म्हणत आहे. तर मिडल अलाइनसाठी या ठिकाणी मिडल अलाइन इथं दिलेलं आहे. तर याच्यातून आपल्याला मिडल करा आणि त्यानंतर बाहेर क्लिक करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड डू इट युअरसेल्फचे प्रश्न सोडवणं झालेले आहे. आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर पाहू शकता अशा प्रकारे आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर सेशन कंप्लीशन टेस्टवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, व्हिडिओ एडिट करताना इतरांना त्रास न देता अगदी स्पष्ट ध्वनी ऐकायचा आहे तर कोणते उपकरण वापरायला म्हणत आहे? तर याचं उत्तर हेडफोन आहे.
बँकेत ग्राहक माऊस न वापरता स्क्रीनला स्पर्श करून काम करतात, याला काय म्हणत आहे? तर याला आपण काय म्हटले जाते? तर स्क्रीन टच म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. संगणकावरील चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी पेनसारख्या उपकरणाचा खास पॅडवर चित्र काढतो, कोणते उपकरण आहे म्हणत आहे? तर त्याला आपण ग्राफिक टॅबलेट म्हटले जाते. व्हिडिओ गेममध्ये तुम्ही एका काठीसारख्या उपकरणाने पात्र विविध दिशांना हलवता, हे उपकरण काय आहे म्हणत आहे? तर हे उपकरण हे जॉयस्टिक आहे. एका विद्यार्थ्याने कीबोर्ड खालील सपाट पृष्ठभागावर बोट फिरवून सादरीकरण नियंत्रित केले, कोणते उपकरण वापरलेले आहे म्हणत आहे? तर हे टचपॅड वापरलेले आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. घरी गृहपाठ ते करताना तुम्ही दस्तऐवज स्क्रोल करण्यासाठी संपूर्ण उपकरण हलवण्याऐवजी वरच्या बाजूला असलेल्या छोट्या बॉलचा वापर करता, याला काय म्हटले जाते म्हणत आहे? तर याला आपण ट्रॅक बॉल म्हटले जाते. त्यानंतर नेक्स्ट करा. तुमचा मित्र एक सपाट उपकरण वापरून रेखाटनाची डिजिटल प्रत तयार करते, हे उपकरण कोणते आहे म्हणत आहे? तर हे स्कॅनर्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. ऑनलाईन वर्गात तुम्हाला शिक्षकांचा व्हिडिओ स्क्रीनवर दिसतो, हा व्हिडिओ कोणते उपकरण टिपते म्हणत आहे? तर वेबकॅम आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्ही संगणकाला जोडलेल्या छोट्या उपकरणात बोलता आणि ते तुमचा आवाज रेकॉर्ड करते, तर हे काय आहे म्हणत आहे? तर हे मायक्रोफोन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुमच्या शाळेत हजेरीसाठी QR कोड स्कॅन करण्याचे उपकरण वापरले जाते, हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे म्हणत आहे? तर हे बारकोड किंवा QR कोड स्कॅनर्स आहे. त्यानंतर नेक्स्ट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपलं संपूर्ण यामध्ये सोडवल्यानंतर आपला स्कोर पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 29 कंप्लीट सोडवायचं आहे.